आजच्या कथेचे नाव आहे म्हातारे आईबाप. एक मेडिकलचे दुकान होते. औषधं घेण्यासाठी लोकांची गर्दी झालेली होती. मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषधे देत गर्दी कमी करत होता. त्याचा सहाय्यकही आपले काम चोखपणे पार पाडत होता. त्याच वेळेस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुधा ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी. मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले. तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली. आजीने त्याला पाहिले. तिला खुशाली वाटली. आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातील वाटत होती. मेडिकलवाल्याने तिला विचारले, कोणते औषध हवे? आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मेडिकलवाला म्हणाला, काय झाले आजी? औषधे घ्यायला पैसे नाहीत का? आजी म्हणाली, पैसे आहेत, पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का? मेडिकलवाला गोंधळला. त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला. तो आजीकडे नव्हता. आजी म्हणाली, लेका, माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल. तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो. दर सुट्टीत मला भेटायला येतो, पण गेली काही वर्षे तो मला भेटायला तर येत नाहीच, वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो. म्हणून मला एकच औषध हवे आहे. मला मूल आहे हे विसरण्याचे. आहे का तुझ्याकडे तसे औषध? मेडिकलवाला निशब्द झाला, कारण या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे. अद्याप या औषधाची निर्मिती झाली नाही. खरोखरच असे औषध जर निर्माण झाले तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील. मित्रांनो, सगळ्यात मोठं पाप जे असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या आईबापाच्या डोळ्यात अश्रू येणे. त्या पापाचे प्रायश्चित कोणत्याही पुराणात दिलेले नाही. म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही याची अवश्य काळजी घ्या. आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो. ते त्याचीही खंत करत नाहीत. पिल्लं शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दुःख ते सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले तर तितक्याच प्रेमाने आणि मायेने त्यांची चौकशीही करतात. अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका. आई असते जोपर्यंत आपल्यात जिवंत तोपर्यंत तिच्यावर प्रेम करत राहा. ती निघून गेल्यावर होतो फक्त भास. आईच्या आठवणींचा राहतो आभास. बाप जिवंत आहे तोपर्यंत जगात प्रेमाने मिठी मारून घ्या त्याला. गेल्यावर राहतात फक्त आठवणी, याद येते त्याची प्रत्येक क्षणाला. आई बाबा आहेत घराचा आधार, त्यांच्या जाण्याने घर होई निराधार. आई बाबा विना घराला नसे शोभा, दिसे फक्त 4 भिंतींचा घर आहे उभा. आई बाबा असतील जिवंत तर तुमचा आधार द्या त्यांना. तुम्हाला तुमच्या पायावर केलं उभं, उतारवयात तुम्ही सांभाळा त्यांना. मित्रांनो, जर ही कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.